नवी मुंबई विकास आघाडीचा युवा संस्था जिंदाबाद 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 युनियन जिंदाबाद 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 लढेंगे हम सब कोण म्हणता येणार नाही घर आमच्या हक्काचं हक्क संघर्ष समितीचा लढेंगे हम सब समितीची बैठक पार पडली. त्याचे निमंत्रक होते आमच्या विजयताई बाळाकुंबरी. चांगल्या प्रकारे बैठक झाली. या बैठकीमध्ये विविध प्रश्नाचे मार्गी काढण्यात आला. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता त्या नवी मुंबईमध्ये जो संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय भारत देशाला लोकशाही दिली, परंतु या संसदेमध्ये संसदेसमोर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, विधान भवन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. परंतु आमच्या या नव्या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुठेही नसल्या कारणामुळे आम्ही ह्या आमच्या नवी मुंबई विकास आघाडीचे घटक समाजवादी पार्टी नवी मुंबई व घरात संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 11/4/2025 रोजी दुपारी 2 वाजता मुख्यालय समोर नवी मुंबई महानगरपालिका हेड ऑफिस मुख्यालय समोर मोर्चा काढण्यात येणार आहे. कारण या मुख्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी उद्या मोर्चामध्ये सर्वजण सहभागी व्हावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणी या नवी लवकरात लवकर व्हावी म्हणून आपण या प्रशासनाच्या दारात मोर्चा घेऊन जात आहोत. तरी सर्वांनी वेळेवर हजर राहून या मोर्चाची शोभा वाढवी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो लोकशाही देणारे संविधानकारांचा पुतळा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हेड ऑफिस समोर बसवायलाच पाहिजे या दृष्टीने आपला मोर्चा जाणार आहे. तरी सर्वांनी वेळेवर हजर व्हा एवढं सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज महत्वाचं म्हणजे घरात संघर्ष समिती आयोजित या नवी मुंबई शहरामध्ये आपल्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून सभेचं आयोजन आणि सभा सुरू झाली. तत्पूर्वी या लढ्यामध्ये जो लढा आम्हाला दिला असे आमचे कॉम्रेड संघर्ष योद्धा शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी या लढ्याचं आम्हाला बळ दिलं आणि आमच्या झोपडपट्टीवासियांना एक बळ निर्माण चैतन्य नवा जोश निर्माण करून दिला आमच्यामध्ये असे आमचे थोर कॉम्रेड हिरामन पगार सर यांना विनम्र अभिवादन करून या सभेचं आयोजन केलं. आणि या सभेमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे की आता या आजच्या या युगामध्ये जे काही चाललं एकूण देशामध्ये राज्यामध्ये आणि आपल्या एकेका क्षेत्रावर आणि जीवन जगण्याची जी पद्धती त्या पद्धतीवर गाव घालण्याचं काम हे सरकार राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो हे सातत्यानं गाव घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते. त्यामुळं आम्ही दिनांक 2 तारखेला या ठिकाणी मिटिंग घेऊन पुढील चर्चा ठरली. ती चर्चा आज विस्तृतपणे या ठिकाणी आमची झाली आणि सर्व कोर कमिटीची निवड सुद्धा झाली आणि घराकडचे जोरात आपण कामाला लागून पुढील दिशा आणि हे काही एकूण आपल्या कमी वेळामध्ये आपल्याला जे काही संघर्ष आणि लढा हा असा जावेला चालू ठेवायचा पगार सरानंतर याचं एक बळ आपण सर्वांनी घेतलं आणि सर्वांना ऊर्जा मिळाली. त्याच ऊर्जेने आपण काम करूया याच आशेने आणि जेथे तिथे काही कमी हा आपण पडाल त्या ठिकाणी आम्ही स्वतः घराकडची आमची मजबूत टीम कधी आपल्या मदतीला किंवा आपल्या आपण आम्हाला कळवा त्या आपल्या शब्दाला आम्ही कधी त्या ठिकाणी ठाम आहोत. कुणालाही न घाबरता आपला जो काही आज देशावर एकूण घटनेवर आणि एकूण इतरही समाजावर जो घालण्याचा वकपूर्ण जमीन असेल, संसदेत बहुमत नसताना सुद्धा तुमचं बहुमत असून जर मानवी मूल्य हक्क जपत नसतात तर ते आमच्या काही फायद्याचं नाही. आमचा झोपडीधारक असेल, रिक्षा चालक बांधव असेल, नागा कामगार नोकरीत या सर्वांना न्याय द्यावा आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही आपण एकजुटीने या ठिकाणी लढणार असं आपण या ठिकाणी आश्वासित स्वतःला केलं आणि इतर जबाबदाऱ्या सुद्धा आपण घेतल्या. त्या सर्वांचं मी घरात संघर्ष समितीच्या वतीने अभिनंदन करतो. आज आपली चर्चा इथेच थांबली, परंतु आपल्या समोर हा ज्वलंत मुद्दा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. तुम्ही किती खर्च केला तरी तो वांदोशीमय आहे. आमच्या ज्या देशाला संविधानाने आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवलंय अशा महामानवाचा पुतळा आपण त्या ठिकाणी उभारावा ही आमची छोटीशी मागणी. गेल्या 6 महिन्यापासून पटेल साहेबांनी सांगितलं पाठपुरावा करतोय आपण, परंतु नवी मुंबई विकास आघाडीमध्ये हे 2च पक्ष नसून इतरही पक्षांनी या ठिकाणी एकत्र यावं अशी मी आमच्या नवी मुंबई विकास आघाडी किंवा समाजवादी पक्षाच्या वतीनं एक संयोजक किंवा आयोजक किंवा त्यामध्ये आम्ही प्रमुख असले या नात्यानं आम्ही सर्वांना पक्षांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा उद्या होणाऱ्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं